माझ्याकडे एक पेशंट आली होती आणि म्हणाली, डॉक्टर लेझर म्हणजे नक्की काय? माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की लेझर केलं की सगळं जळतं. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पेशंटने विचारलं, डॉक्टर स्किनसाठी पण एक लेझर करायचंय, पण कुठलं करायचंय मला माहितच नाहीये. आता पहा, लेझर म्हणजे एक फक्त मशीन असतं असं नाहीये. लेझरचे वेगवेगळे प्रकार असतात. उदाहरणार्थ हेअर रिडक्शन करायचं असेल तर डायोड लेझर असतं. क्यू स्विच एनडीआग लेझर पिगमेंटेशन कमी करतात आणि CO2 फ्रॅक्शनल लेझर हे स्कार्स कमी करण्यासाठी किंवा स्किन रिसर्फेसिंग करण्यासाठी वापरलं जातं. MNRF नावाचं लेझर स्कार्ससाठी किंवा स्किन टाइटनिंगसाठी वापरलं जातं. हायफू हे स्किन टाइटनिंग आणि फेस लिफ्टिंगसाठी वापरतात. लेझर म्हणजे एकच मशीन आहे आणि ते सगळं काम करतं असं नाहीये. प्रत्येक लेझरचं एक ठरलेलं काम असतं. आता तुम्हाला लेझर प्रोसिजर करायची असेल तर नक्की काय चेक केलं पाहिजे? तर लेझर मशीन कोरियन आहे की युरोपियन आहे, ती US FDA अप्रूव्ड आहे की नाही, मशीनची क्वालिटी चांगली आहे की नाही. बऱ्याच वेळी चायनीज किंवा चीप लेझर्सनी स्किन डॅमेज झालेले प्रकार आम्ही पाहिलेले आहेत. लेझर नेमकं कुठे केलं जात आहे? सलून मध्ये केलं जात आहे की स्किन क्लिनिक मध्ये केलं जात आहे? लेझर प्रोसिजर्स ह्या NMC गाईडलाईन्स नुसार फक्त बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट कडेच केल्या जातात. तुमच्या स्किन कंडिशनला ते योग्य आहे का? ही सगळी चेकलिस्ट फॉलो केली तर लेझर ऍब्सोल्युटली सेफ आणि इफेक्टिव्ह आहे.